प्रथम सर्व हिंदू बांधवांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. बंधूंनो, गणेशोत्सव सुरू करण्यापाठीमागील लोकमान्य टिळकांचा उदात्त हेतू म्हणजे सामाजिक ऐक्य आणि समाज जागृती होय. टिळकांच्या या विचाराने प्रेरित होऊन मी दीपक वसंत पाटील मुक्काम गोवटणे येथे सन 2009 पासून गणेशोत्सवाच्या निमित्ताने इको फ्रेंडली मखर सजावट करत असून त्यामधून जनजागरण मोहिमेअंतर्गत जनजागृती करत असतो. आतापर्यंत बेटी बचाव, पाणी वाचवा, सर्वधर्म समभाव, रस्ते सुरक्षा अभियान, वृक्ष संवर्धन, स्वच्छता अभियान या विषयांवर समाज जागृती करण्याचे काम केले आहे. सन 2024 या वर्षी गडकिल्ले संवर्धन हा विषय घेऊन जनजागृती करण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत शत्रूच्या सैन्याला तोंड देण्यासाठी गडकिल्ल्यांची आवश्यकता आहे हे जाणले होते. परंतु आजची परिस्थिती पाहिली तर याच महाराष्ट्रामध्ये या गडकिल्ल्यांची दुरावस्था पाहायला मिळते आहे. म्हणूनच मी हा विषय निवडलेला आहे. चला तर मग पाहूया गडकिल्ले संवर्धन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार. सर्व गणेश भक्तांचे पाटील कुटुंबियांकडून हार्दिक स्वागत. सादर करीत आहोत चलचित्र देखावा किल्ले संवर्धन. किल्ले संवर्धन. मुजरा राज. या रायबा या. आज कसं काय येणं केलं? राज, आज मुद्दामच तुमच्या भेटीला आलो बघा. रायबा, काही खास वजह? महाराज, आपण या गडकोटांसाठी काय नाही केलं. स्वराज्याच्या अनेक शिलेदारांनी या किल्ल्यांवर लढता लढता प्राणार्पण केलं. पण आजच्या पिढीला या गोष्टीचं भानच नाही. रायबा, आपल्या बोलण्याचा मतलब आमच्या ध्यानी नाही आला. राज, आजच्या तरुण पिढीला येड लागलंय, येड. अहो, सौताचा फोटो सौताच काढतात आणि सेल्फी का कुल्फी असं काहीतरी म्हणतात. म्हणजे आता मलाच कळना झालंय कसली ही सेल्फी का कुल्फी आणि त्यात कसली आली ओ शिवभक्ती. राज, कधी कधी जीव सुद्धा गमवावा लागतो या सेल्फी का कुल्फी पायी. रायबा, तुमचं म्हणणं पटतंय आम्हाला. महाराज, माझ्या बरोबर किल्ल्यांवर चाला. अहो, या आजकालची तरुण पोरं स्वतःच्या जीवाशी कशी खेळतात ते तुम्हासनी दावतो. हे राम्या, अरे कसला मस्त सेल्फी पॉइंट आहे बघ. हे ऐक ना, आपण त्या दरीच्या टोकाला जाऊ आणि एक भांना सेल्फी काढू बघ. अरे हा फोटो फेसबुकवर टाकला ना तर पोरी फिदा झाल्या पाहिजेत आपल्यावर. अरे गाण्या जरा जपून बर का. अरे तिकडे निसरड आहे. अरे पाय घसरल ना. अरे सांभाळतो. ए रम्या रम्या. बघा राज, मित्रानं सांगितलेलं ऐकलं नाही आणि सेल्फी पायी गेला ना जीव. आता टाक फोटो फेसबुकवर, पोरी निदान श्रद्धांजली तरी वाहतील. राज, आता विषय निघालाच आहे तर या पोरांच्या विचित्रपणाचा आणखी एक नमुना दावतो तुम्हाला. ये बघा, अहो, ज्या टाकेचं पाणी आपण पिण्यासाठी आणि देवपूजेसाठी वापरायचो त्याच टाकेत ही पोरं कपडे काढून पुड्या मारतात. अहो, कसल्या तरी पुड्या आणल्यात बरोबर आणि त्या अंगाला लावल्या का निस्का फेस होतोय त्याचा. समजा पाणी खराब करून टाकलंय बघा. राज, अहो, टाक्यांच्या खोलीचा अंदाज नाही यांना आणि उड्या मारतायत. मरतय वाटतंय एखादं. ए रुपेश, अरे पोहायला येतं ना भाऊ तुला? मग टाक ती उडी. नाही भाऊ, म्हणजे पोहायला येतं पर इतकं चांगलं नाही. अरे टाक ना भाऊ उडी, मी हाय ना इथं.
तू म्हणतो तर टाकतो. टाक. जय श्रीराम. वाचवा. मेलो.